आमदार साहेब आता म्हणले बघा बोलता बोलता, शेतकरी नवीन प्रयोग करायला धाडस करत नाही. पाणीच नाही, धाडस काय करते? पाणीच नाही, पेरलं ते जळत आहे. तुम्ही पाणी आणलं पाहिजे. तुम्ही हो पाठ कना कना इकडं वळा ना, असं सगळ्या बीड जिल्ह्यात. तुम्ही जर इकडं पाणी आणलं, सरकी लावली की जळती. आणि प्रयोग काय करतात ढेकळाचा? प्रयोग करायला ताकदच नाही त्या शेतकऱ्याचं. प्रयोग करायला गेलं की खत टाकलं की हान फवारे हाना झाले की ड्रॅगन फ्रूट ते सरपंच जवळ आहे हो. ते ड्रॅगन नुसते काटेच काटे आहेत त्याला. पण त्याच्यातही प्रगती केली. काय असतं, आपल्या शेतीला जर पाणी असलं ना, आपण 4-4 पिकं काढतो, जाळूत की मोठे. पाणी लागतं. आता इथं सरकी लावली की लगेच तिचा खकानाच वाजवते. आता काही काहीच्या शेतात काहीच नाही राहिला, नुसते जनावर चरते शेळ्या त्याच्यात. आणि पाणी असल्यावर 2-2, 3-3 पिकं घेईल. आणि पिकं जर घेतले तर त्याच्यातून तो जी प्रगतशील शेती करायची त्याच्याकडे पण जाईल. प्रगतशील शेती करायला पाणी तर लागेल ना. का नुसतं दगडात ते डोकं आपटो घ्या. पाणी आणायचं काम तुमचं. तुम्ही ते पाणी आणा, मायला आम्ही लढू लागतो पाण्यासाठी. हा, ती पाट जर याकडा बीड जिल्ह्यात असा नागमोडीसारखा गेला ना, तिकडं धाराशिव लातूरपर्यंत पाणी जाऊ द्यायचं. यांनी काय आयडिया केली, मी त्या दिवशी माजी मुख्यमंत्री आपले अशोकरावजी चव्हाण साहेबाला बोललो. म्हणलं तुमचा उपकार आहे मराठवाड्यावरती की तुम्ही ते धरण बांधलं. पण ते पाट सरळ करून नेले, डांबरी नेल्यासारखे असे गोदावरीच्या कडीकडीने. वळाला का रोग आलता का त्या टायमाला? असे वाकडे तिकडे वळलेले असते तर ते सरळ नेले. तर ते बी गोदावरीच्या कडीकडीनेच नेले. ते जर वाकडे तिकडे असे 50-100 किलोमीटर इकडे नेले असते, पुन्हा वळून असे आणले. आपल्या इकडे बीड जिल्ह्यात फक्त 2 लिफ्ट बसतात. फक्त 2 लिफ्ट बसतात पाट्याला. अख्खा बीड जिल्हा ओलिता खाली येतोय आपला. आणि तेच पाणी तसं धाराशिवमधून लातूरपर्यंत जात आहे. इकडच्या बाजूनं जर तो पाट पुन्हा तुम्ही नागमोडी केला तर जालना जिल्हा पलीकडचा सगळा ओलिता खाली येतो. काही बुलढाणा येतो, परभणीकून नांदेडपर्यंत, हिंगोलीपर्यंत तो पाट जातो. किती सोपं आहे. ते नाही करीत, ते डांबऱ्या करते. शेतकरी सुधारला पाहिजे ना, हे करायला पाहिजे. शेतकऱ्याकडे जर 2-2, 3-3 पिकं घ्यायची क्षमता आली ना, ती ऑटोमॅटिक प्रगतीची शेती कशी करायची, प्रयोगशील शेती कशी करायची ऑटोमॅटिक शिकून जातो. जसं की उदाहरणार्थ आम्हाला एकट्याला अगोदर समजत गेलं की आपण आरक्षण घेतलं पाहिजे.